मागील तासाला आपण सजातीय करणीवरील क्रिया त्याचबरोबर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण सजातीय करणीवरील क्रिया आणि करणीचे परिमेयकरण हा भाग शिकलो होतो आणि त्यानंतर आपण सराव संच 2.1 बद्दल आपण माहिती बघितली होती। आता आपण या तासाला वर्ग करणीचे द्विपद रूप म्हणजेच बायनॉमियल क्वाड्रॅटिक साइन त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तुम्हाला या पूर्वीच्या अभ्यासाबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही मला वैयक्तिक फोन करून विचारू शकता। आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतले, या सर्व करणी आहेत। या ठिकाणी घेतलेली उदाहरण ही करणी आहे। √a plus √b and √a and minus √b तर कर्णिक a अधिक कर्णिक b आणि कर्णिक a वजा कर्णिक b अशा प्रकारचे एक उदाहरण घेतले। समजा आता या दोघांमध्ये आपला गुणाकार करायचा, ह्या दोन्हींचा आपला गुणाकार करायचा असेल तर आपण या पद्धतीने लिहिणार। दुसऱ्या कंसात पहिल्या कंसात कर्णिक a अधिक कर्णिक b, दुसऱ्या कंसात कर्णिक a वजा कर्णिक b अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। मग या ठिकाणी यांचा गुणाकार जर आपण केला तर इथं आपल्याला माहिती आहे या अधिक कंसाचा जे काही a वजा b कंसाचा विस्तार आहे किंवा आपल्याला माहिती आहे a अधिक b आणि a वजा b यांच्या विस्तारातून आपल्याला काय मिळतं a वर्ग वजा b वर्ग अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी वजाबाकी मिळते, म्हणजे वर्गाची वजाबाकी मिळते। हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत। मग आता या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहू शकतो, तर a यांचा गुणाकार करून आपल्याला मिळतं a वर्ग वजा कर्णिक a चा वर्ग वजा कर्णिक b चा वर्ग आणि मग कर्णिक a चा वर्ग मिळतो आपल्याला a आणि कर्णिक b चा वर्ग मिळतो b। म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या दोन पदांचा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार आपल्याला या पद्धतीने मिळायला दिसून येतो। आणि अशा प्रकारच्या ज्या काही जोड्या आहेत करणीच्या की ज्यांच्या गुणाकारातून मिळणारे जे उत्तर आहे ही परिमेय संख्या असते, वास्तविक त्या अपरिमेय संख्या आहे आणि यांचा गुणाकार केला तर आपल्याला परिमेय संख्या मिळते। अशा जोड्या जर असतील तर अशा जोड्यांना आपण एक विशिष्ट नावाने ओळखतो आणि ते म्हणजे काय, करणीची अनुबद्ध जोडी। तर या ठिकाणी ही काय आहे, करणीची अनुबद्ध जोडी आहे, अनुबद्ध जोडी। आणि यालाच आपण वर्ग करणीचे द्विपद रूप असं म्हणतो। तर या दोन करणींचा गुणाकार ही परिमेय संख्या मिळते आणि म्हणून अशा करणींना आपण करणीची अनुबद्ध जोडी असं म्हणतो। हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल। आता आपण अशा प्रकारची उदाहरणे घेऊ शकतो। आता एक उदाहरण घेऊया आपण, कर्णिक 12 अधिक कर्णिक 4 गुणिले कर्णिक 12 वजा कर्णिक 4 यांचा गुणाकार आपल्याला करायचा। यांचा गुणाकार आपण पुढे लिहू शकतो, कर्णिक 12 चा वर्ग वजा कर्णिक 12 चा वर्ग वजा कर्णिक 4 चा वर्ग, कर्णिक 12 चा वर्ग वजा कर्णिक 4 चा वर्ग। या ठिकाणी
कर्णित 12 चा वर्ग म्हणजे 12 आणि कर्णित 4 चा वर्ग म्हणजे 4. आपलं उत्तर किती मिळालं? 8. या ठिकाणी 8 ही परिमेय संख्या आहे आणि 8 ही परिमेय संख्या असल्यामुळं आपण हे ज्या काही दोन संख्या आहेत किंवा या ठिकाणी ज्या कर्णी आपण विचारात घेतल्या ह्या कर्णी म्हणजे कर्णींची अनुबद्ध जोडी आहे. कर्णींची अनुबद्ध जोडी आहे. तर लक्षात ठेवा द्विपद कर्णी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचं काय करतात? परिमेयीकरण करतात आणि म्हणून त्यांना परिमेयीकरण गुणक असं म्हणतात. तर ए कर्णित ए अधिक कर्णित बी ही वर्गकर्णीचे द्विपद रूप आहे. ए कर्णित ए वजा कर्णित बी हे कर्णीचे द्विपद रूप आहे. पण अशा पद्धतीनं दोन द्विपद रूपांचा गुणाकार जर केला आणि गुणाकार आपल्याला परिमेय संख्या मिळाली तर अशा द्विपद रूपांच्या जोडींना आपण काय म्हणतो? अनुबद्ध जोडी. कर्णींची अनुबद्ध जोडी असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी कर्णींची अनुबद्ध जोडी आणि वर्गकर्णीचे द्विपद रूप हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर पहिल्यांदा आपण कर्णीची अनुबद्ध जोडी म्हणजे काय हे शिकलो आणि त्याचबरोबर कर्णीचे द्विपद रूप म्हणजे काय हे पण आपण शिकलो. दोन कर्णींचा एकत्र विचार जर करत असेल आपण दोन कर्णी आपण एकाच वेळेला समजा m आणि n हे काय झालं? वर्गकर्णीचे द्विपद रूप झाले. आणि आपल्याला ह्याचं परिमेयीकरण करण्यासाठी याला कशाने गुणावं लागतं? तर या ठिकाणी कर्णित m अधिक कर्णित n हे कर्णीचे एक द्विपद रूप आहे. अशा पद्धतीनं आपण कर्णीची अनेक द्विपद रूप लिहू शकतो. कर्णित 3 अधिक कर्णित 7 कर्णित 4 किंवा कर्णित 5 अधिक 1 कर्णित 2. अशा प्रकारे जेव्हा आपण कर्णींची मांडणी करतो त्यावेळेला या सर्व ज्या मांडणी या ठिकाणी केली आहे या मांडण्या म्हणजे कर्णीचे द्विपद रूप आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. तर अशा प्रकारे द्विपद रूपातल्या ज्या कर्णी आहेत त्या कर्णी आपण कर्णीच्या अनुबद्ध जोडीमध्ये रूपांतरित करू शकतो. या ठिकाणी याची अनुबद्ध जोडी कुठली? तर m कर्णित m अधिक वजा कर्णित n ही कर्णित m अधिक कर्णित n ची अनुबद्ध जोडी आहे. अशा पद्धतीने आता याची अनुबद्ध जोडी काय मिळते आपल्याला? कर्णित 3 अधिक कर्णित 7 ची अनुबद्ध जोडी काय मिळते? तर कर्णित 3 वजा कर्णित 7 ही या द्विपद रूपातील कर्णीची अनुबद्ध जोडी होय. म्हणजे ही अनुबद्ध जोडी असेल किंवा ही अनुबद्ध जोडी असेल यांना अनुबद्ध जोडी कधी म्हणतो आपण? किंवा ही कर्णीची जी जोडी आहे या जोडींना आपण अनुबद्ध जोडी कधी म्हणतो? तर ज्यावेळेला यांच्या गुणाकारातून आपल्याला परिमेय संख्या मिळते अशा वेळी या कर्णीच्या जोडीला आपण अनुबद्ध जोडी असं म्हणतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आता या ठिकाणी कर्णित 5 अधिक कर्णित 1/2 ची अनुबद्ध जोडी मिळते आपल्याला 1 कर्णित 2 1/5 कर्णित 5 वजा 1 कर्णित 2 अशा प्रकारे. तर आपण अशा प्रकारे ज्या काही कर्णीची द्विपद रूप आहेत त्या कर्णीच्या द्विपद रूपासाठी आपण कर्णीची अनुबद्ध जोडी शोधू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कर्णी म्हणजे काय आणि कर्णीची अनुबद्ध जोडी म्हणजे काय हा भाग आपल्या लक्षात आला असेल.
आता आपण ज्या काही करणे आहेत त्या करणे छेदाचे परिमेयीकरण कसे करायचे याबद्दल माहिती घेऊया. करणीच्या छेदाचे परिमेयीकरण. तर करणीच्या अनुबंध जोडीवर तुम्हाला पान नंबर 31 वरती काही उदाहरणं दिली. ही उदाहरणं तुम्ही पाहू शकता, अभ्यासू शकता. ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहायची आहेत. पान नंबर 31 वरती तुम्हाला जी काही उदाहरणं दिली ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहायची आहेत. आता आपण पुढचा भाग शिकणार आहोत ते म्हणजे छेदाचे परिमेयीकरण. ज्या काही करणे आहेत किंवा द्विपद रूपातल्या करणे आहेत त्या करणीच्या बाबतीत आपण त्या करणींचं छेदांचं परिमेयीकरण आपण करू शकतो. आता उदाहरणार्थ आपण एक करणी विचारात घेऊया. 1/5 वजा करणी 3 अशा प्रकारे आपल्याला द्विपद रूपातली एक करणी दिलेली आहे. तर या करणीच्या छेदाचं परिमेयीकरण आपल्याला करायचं. मग छेदाचं परिमेयीकरण करण्यासाठी काय करायचं, तर या छेदाची जी काय अनुबंध जोडी आहे ती अनुबंध जोडी या उदाहरणात छेदाची अनुबंध जोडी अनुबंध जोडी काय आहे, करणी 5 अधिक करणी 3 ही छेदाची अनुबंध जोडी आहे. ह्या जोडीने जर का अंश आणि छेदाला आपण बोललं तर या ठिकाणी छेदाचं परिमेयीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येते. मग काय करायचं, तर या ठिकाणी आपण 1/करणी 5 वजा करणी 3 या ठिकाणी आपण अंश आणि छेदाला आपल्याला माहिती आहे कुठल्याही करणी किंवा द्विपद रूपातल्या करणी आपण गुणू शकतो किंवा भागू शकतो. त्यामुळे समीकरणाचा अर्थ बदलत नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 5/5 अधिक करणी 3 ही संख्या समीकरणाच्या अंश आणि छेदात आपण मिळवली, गुणाकार केला. तर गुणाकार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी यांचा गुणाकार आहे तो यांचा गुणाकार आपण या पद्धतीने लिहू शकतो. करणी 5 अधिक करणी 3 निश्चित लिहू शकतो. करणी 5 चा वर्ग वजा करणी 3 चा वर्ग. आणि मग आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं. या ठिकाणी एक मूल्यामुळे काहीच फरक पडत नाही. करणी 5 अधिक करणी 3 आणि छेद मात्र काय होतो, तर 5 वजा 3 आणि मग या ठिकाणी आपण शेवटी उत्तर लिहू शकतो करणी 5 अधिक करणी 3 छेद 2. तर अशा पद्धतीनं आपण ज्या काही करणे आपल्याला दिलेली आहेत त्या करणीच्या छेदाचं परिमेयीकरण आपण करू शकतो. करणीच्या छेदाचं परिमेयीकरण आपल्याला करता येतं. आपण दुसरं उदाहरण घेऊया की त्यामध्ये आपल्याला करणीच्या छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. तर आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊयात. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आपण पुढचं उदाहरण पाहण्यापूर्वी ठीक आहे, दुसरं उदाहरण आपण घेऊया. दुसरं उदाहरण 8/3 करणी 2 अधिक 5
अधिक कर्णिक 5. आता याची अनुबंध जोडी आपल्याला शोधायची. छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी आपला जी काही द्विपद रूपातली करणी आहे या ठिकाणी दिलेली, त्या करणीचं जे काही छेद आहे त्या छेदाची अनुबंध जोडी जी आहे ती अनुबंध जोडी आपल्याला अशी मिळते 3 कर्णिक 2 वजा कर्णिक 5. मग या ठिकाणी आपण जर अंश आणि छेदाला 3 कर्णिक 2 वजा कर्णिक 5 या संख्येने जर का किंवा या द्विपद रूपातल्या करणीने जर का आपण या उदाहरणातल्या करणीला आपण गुणलं तर आपल्याला छेदाचं परिमेयकरण झालेलं दिसून येतं. मग कसं होतंय बघा. तर 8/3 कर्णिक 5 2 अधिक 5 दोन्ही बाजूला आपल्याला किती मिळवायचे. तर 3 कर्णिक 2 वजा 5 3 कर्णिक 2 वजा कर्णिक 5. छेदाला सुद्धा 3 कर्णिक 2 गुणिले वजा कर्णिक 5 या संख्येने आपला गुणायचं आहे. मग या ठिकाणी यांचा गुणाकार येतो 8 त्रिक 24 कर्णिक 2 वजा 8 कर्णिक 5 छेद. आता या ठिकाणी जे काही छेद आहे त्या छेदाचा वर्ग झालेला आपल्याला दिसून येतो. छेदाचा वर्ग झालेला दिसून येतो आपल्याला. मग छेदाचा वर्ग काय म्हणतो बघा. तर 3 कर्णिक 2 चा वर्ग वजा कर्णिक 5 चा वर्ग. मग हेच आपण पुढे लिहू शकतो. या ठिकाणी या दोघांमध्ये सामायिक काय आहे 24 आहे 8 मध्ये, तर 8 सामायिक. मग आपण पुन्हा 8 बाजूला काढू शकतो किंवा नाही असं केलं तरी चालतंय. आपण 24 कर्णिक 2 वजा 8 कर्णिक 5 छेद. आता 3 चा वर्ग किती आला 9 कर्णिक 2 चा वर्ग किती 2 आणि कर्णिक 5 चा वर्ग 5. मग पुढे लिहू शकता तुम्ही 24 कर्णिक 2 वजा 8 कर्णिक 5 छेद 9 दुनी 18 वजा 5. या ठिकाणी आपल्याला छेदाचं परिमेयकरण झालेलं दिसतं. 24 कर्णिक 2 वजा 8 कर्णिक 5 छेद या ठिकाणी किती राहिलं 13. तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या काही करणे दिली आहे त्या करणीतील छेदाचे परिमेयकरण आपल्याला या पद्धतीनं करता येते. या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला या ठिकाणी पुढचं उदाहरण पाहायचं करणीच्या छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी. ते उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. पुढचं उदाहरण 5 कर्णिक आहे वजा कर्णिक 3 छेद कर्णिक 5 वजा कर्णिक 3 अधिक कर्णिक 3. आता या ठिकाणी आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. त्यामुळं छेदाच्या बाबतीत जी काही करणीचं द्विपद रूप आहे तेच आपण विचारात घ्यायचं आणि त्याच्या अनुषंगानं आपण काय करायचं करणीची अनुबंध जोडी आपण या ठिकाणी शोधायची. मग या ठिकाणी या उदाहरणात छेद आहे कर्णिक 5 अधिक कर्णिक 3. मग अनुबंध जोडी काय मिळेल कर्णिक 5 वजा कर्णिक 3. मग आपण या ठिकाणी पुढे लिहू शकतो 5 वजा 3 कर्णिक 5 वजा कर्णिक 3 छेद
करणीत 5 अधिक करणीत 3. आता याला गुणायचं कशाने? अंश आणि छेदाला आलं उत्तर जोडीची आपल्याला मिळाली त्या जोडीला आपण गुणायचं. या ठिकाणी आपण गुणणार कशाने? करणीत 5 वजा करणीत 3 आणि छेदाला सुद्धा आपण त्यानेच गुणणार करणीत 5 वजा करणीत 3. मग आता या ठिकाणी बघा हा कंस दोनदा दिसतो, मग आपण लिहू शकतो हा कंस दोनदा, त्यांचा गुणाकार किती येणार? 5 करणीत 5 वजा करणीत 3 कंसाचा वर्ग छेद करणीत 5 चा वर्ग वजा करणीत 3 चा वर्ग. मग आपण पुढे लिहू शकतो आता याचा विस्तार काय येणार? तर a वजा b कंसाचा वर्ग बरोबर आपल्याला माहिती आहे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. अशा पद्धतीने आपण जी काही विस्तार सूत्र आहे ते आपण इयत्ता 8 मध्ये शिकलेले. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता करणीत 5 चा वर्ग वजा 2 गुणिले करणीत 5 करणीत 3 अधिक करणीत 3 चा वर्ग आणि छेद काय? करणीत 5 चा वर्ग म्हणजे 5 आणि करणीत 3 चा वर्ग म्हणजे 3. मग या ठिकाणी पुढे आपण लिहू शकतो करणीत 5 चा वर्ग किती मिळाला? 5 वजा 2 करणीत 5 करणीत 3 याचा गुणाकार आपण लिहू शकतो एकत्र अधिक करणीत 3 चा वर्ग किती? 3 या ठिकाणी वजाबाकी आली 2. तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता पुढे जी काही बेरीज वजाबाकी होते त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. या ठिकाणी 5 आणि 3 ची बेरीज होते 8 वजा 2 करणीत 5 त्रिक 15 छेद 2. याला पुन्हा संक्षिप्त रूप देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी 1 बे 2 8 1 बे. मग उत्तर लिहू शकता तुम्ही 4 वजा 1 करणीत 15 हे आपलं छेदाचं परिवर्तन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण जे काही करणीचे छेद आहेत त्या करणीच्या छेदाचं परिमीकरण आपण करू शकतो. तर आता सराव संच 2 पॉइंट तुमचा 4 जो आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न दिले तुम्हाला. पहिला प्रश्न आहे गुणाकार करा आणि दुसरा प्रश्न आहे छेदाचे परिमीकरण करा. अशा प्रकारचे 2 प्रश्न दिले. अतिशय सोपे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. तरी पण आपण एक उदाहरण गुणाकाराच्या याच्यामध्ये घेऊयात आणि नंतर थांबूयात. तर करणी ज्या दिली आहे त्या करणीचा गुणाकार करा म्हणून आपलं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात आणि नंतर थांबूयात. आता आपण करणीच्या गुणाकारासाठी गुणाकार करा म्हणून एक प्रश्न दिला पहिला. त्याच्यामध्ये एक उदाहरण आपण घेऊयात की जे उदाहरण तुम्हाला बाकीची जी काही उदाहरणं आहेत ते उदाहरण त्यांचा गुणाकार करण्यासाठी तुम्हाला उपयोगी येईल. आता बघा करणी 2 आहे आणि याचा गुणाकार करायचा करणी 5 वजा करणी 7. एकदम सोपं आहे. कंसाच्या बाहेरची संख्या कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणिले असते. त्यामुळे आपण तिथं ज्यावेळेस गुणाकार करतो पहिला करणी 2 कंसात करणी 5 वजा करणी 7. मग करणी 2 ने करणी 5 ला गुणलं काय मिळेल आपल्याला? करणी 10 करणी 10 आणि याला गुणलं किती मिळेल? करणी 14. तर अशा प्रकारे तुम्ही हा गुणाकार करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आज काय काय शिकलो? तर पहिली गोष्ट जे काही करणीचं वर्ग करणीचं द्विपद रूप आहे ते द्विपद रूप आपण पाहिलं.
त्याच्यामध्ये आपण करणीची अनुबद्ध जोडी आपण शिकलो. म्हणजे एखाद्या करणीचं जर का परिमेयीकरण करायचं असेल तर कुठल्या करणीने गुणल्यानंतर तिथं त्या करणीचं परिमेयीकरण होतं त्या करणीला आपण करणीची अनुबद्ध जोडी असं म्हणतो. आणि नंतर आपण शिकलो छेदाचं परिमेयीकरण कसं करायचं, हा भाग आपण शिकलो. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. पुढील तासाला आपण केवळ मूल्य म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे. तुम्ही सराव संच 2.4 पूर्ण करायचा आहे. तर लक्षात ठेवा केवळ मूल्य जे आहे तो केवळ मूल्याचा भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. आणि केवळ मूल्य म्हणजे काय हे आपण नंतर शिकूया. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, हा सराव संच पूर्ण करायचा आणि त्यानंतर 10 संपतोय आपला. नंतर आपण भूमितीला सुरुवात करणार. तर सराव संच 2.4 तुम्ही पूर्ण करायचं आहे. काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.